आजचा व्हिडिओ आहे ना मोठा होईल पण छान होईल. आज सकाळ धरूनच कसं की आज एकादश होती ना तर पूर्ण विराजला दाखवणार आहे. तर विराज शाळेत गेलाय आणि मी आनंदी आणि दीपाली आम्ही चाललो गैनाथ गडाव. 9 नाथांपैकी एक नाथ गैनीनाथ. तर आजचा पूर्ण व्हिडिओ बघा. तर सुरुवात सकाळपासून तुम्हाला पूर्ण मी दाखवतो, पण आजचा व्हिडिओ कंप्लीट बघा. सगळा मोठा होईल पण चांगला होईल. बाबो किती भारी गंध आहे यो. कोण उरकाव पटकन काढा एखादी रील फोटो पटकन. सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग, नमस्ते. तर पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज चाललाय विराज शाळेत, है का नाही विराज? तर आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा. आज आषाढी एकादशी आणि विराज गाडी येईल ना. चला विराजला शाळेत सोडायचं, गाडी येईल आणि थोडी रील पण काढायची दीपाला, त्याच्यामुळं गडबड आहे. तर आज आषाढी एकादशी निमित्त पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा. आणि आजचा व्हिडिओ उद्या येईल, पण येईल नक्की. थोडेसे विराजचे फोटोशूट चालू आहे, दीपाली करते. आणि आजचा काय व्हिडिओ येईल तो पण मी तुम्हाला दाखवायचा पूर्ण प्रयत्न करेल. झालं का? चला चला बरं पटकन. हा ए विठ्ठल, लयच माघारी बोलतो लागा. विठ्ठलाचं रूप घेतलंय. ए बोला विठ्ठलाचं रूप. मग मधी बोलायचं नाही. चला गाड्या आल्या, चला उठा आता, गाडी झाली. दम्माने आता पिशव्या घ्या. दम्मानी चला. तर आत्ताच विराजला सोडलंय आणि विराज गेला आष्टीला. आता दीपालीचं काय चाललंय थोडंसं दाखवतो शॉर्टकट मध्ये. आणि थोडंसं सकाळ सकाळ फराळाचं करतो एकादशीला. आणि आज कुठं जायचं नियोजन अजून तर काय ठरलं नाही, पण बघू. दीपाली जर म्हणली कुठं जाऊ आपण तर जाऊ, मग आम्ही जाऊ असं ठरवलंय. पण बघू अजून काही नक्की नाही, पण आवरण तसं दीपालीला म्हणलं आवरतं घे सकाळ सकाळ. आव तर बघा, मी आता चालले. आज एकादशी आहे. एकादशीची आज पूजा करायला देवाची, उंबराची आणि बेलाची. तर चला. तर हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर चला, आज सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज सकाळी सकाळी बेलाची आणि उंबराची पूजा करून घेते. तर फुलं पण आणलेत आणि आज देवाला म्हणजे शाबू पण म्हणजे आणलाय. तर चला पूजा करून घेते आता. बस मला लावते देवाला. आणि देवाला फुल व्हायचंय. आणि हे आमच्याच बेलाचे पानं आहेत. तर हे बेलाचे पानं पण देवालाच व्हायचे. आणि आता अकरा प्रदक्षिणा घालून घ्यायच्या.
ओम सिद्ध गोरक्षनाथ हरी नमः. ओम सिद्ध गोरक्षनाथ हरी नमः. सद्गुरूचे स्मरण करा. दिगंबरा झाले असेल का 11? हा. चला चला झाली पूजा मस्त. चला मुली किती सुंदर नटल्या. तिकडे बघा मुलींनो सगळे. आज काय आहे? काय आज दिंडी ना? तर किती क्यूट अशा नटल्यात. आणि तू ग थांब 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 थोडं उजेड करतो. हा तू कितीला शाळेत? तिसरीला. अय्यो सगळे बघा ना किती क्युटी नटल्या. सगळ्यांनी साड्या घातल्यात. आज दिंडी शाळेत. हा आज सुट्टी ना दुपारून? हो असं बोलायचं. हा आणि चला कुणाला काय पाहिजे ते हळूहळू एक एक जण घ्या दुकानातून. माऊली नटलाय का तुमचा? अयो ए माऊली. माऊलीनी तुमच्या माऊलीनी चांगला ड्रेस घातलाय पांढरा शुभ्र. बघा छोट्याशा क्यूटूशा पुरी शाळेतल्या. चला बाय करा सगळेजण असे टाटा असे बाय. हा किती हुशार पुरीत आमच्या इथं शाळेतल्या. चला तर आज एकादश होती. अशा क्यूटशा पुरी आलत्या सगळ्या दुकानातलं थोडं थोडं नाही का वेपर्स. जास्त तर वेपर्सच आज इकतेच. वेपर्स जवळपास संपले. थोडेच राहिलेत. आज सगळ्यांनी वेपर्स आणि राजगिरा लाडू तर ते जास्त मागत तिथं आहे. राजगिरा लाडू. आणि चला दीपाली दाखवती कानातलं सध्याला. किती मोठे कानातले. दुकानात आपल्या कानातले नाकातले सगळे आहेत. आणि छानसे. हा काय म्हणणं आहे तुझं? तुझं म्हणणं काय? जायचंय देवाला का नाही? जायचंय. मग जाऊ देवाला. काय झालंय रानात जाऊन आलोय मी. बारीक बारीक आहे र. जर त्याला कोळपाला खुरपायला हा उगत आहे. आणि उलट काय झालंय मोकळं राणे तण बी नाही भुसभुशीत तुडल. नंतर खुरपू. बरं बरं तू काय कर उरक देवाला जाऊन. मला तुम्ही गॅस टाकी जोडून द्या आधी. हा हा देतो गॅस टाकी जोडून. दीपाली कुठं चाललोस? आज आम्ही चाललो गहिनीनाथ गडावर. मोठ्या आवाजात. आज आम्ही चाललेलो आहेत गहिनीनाथ गडावरती दर्शनाला. आणि आता किती वाजल्यात सकाळच्या? आता सकाळच्या वाजलेल्या आहेत 11 बरोबर. तर चला गहिनीनाथ गडावर मी इकडे चाललो. गहिनीनाथ गड इथूनच मी दाखवतो. एकदा घरी येऊन निघलोत. आणि ह्या समोर डोंगरात जायचं. इकडे डोंगर आहे. ह्यो डोंगर आहे. ह्या डोंगराच्या मध्ये दाखवतो. इथं जायचंय गहिनीनाथ गडावर. तर चला निघतो आम्ही आता गाडीवर. चला आनंदी आता पुढेच बसलास तर विराज नाही आज विराज शाळेत गेलाय. विराजने आपणच चाललो तिघ. तर समोर आहे आपल्या बरोबर आहे ना. इथं दुकान आहे आपलं घरी. आणि घराच्या समोरच सरळ सरळ समोरच्या डोंगरात जायचं. फक्त डोंगर दिसतोय त्या डोंगरात जायचंय गहिनीनाथ गडावर. 9 नाथांपैकी एक नाथ गहिनीनाथ. जाऊ दे आजी जाऊ दे. श्री क्षेत्र गहिनीनाथ गड. तर बघा माय लेकरांचं कसं चाललेलं आहे. काय मागती? काहीतरी घ्यायचं म्हणतच असं. काय घ्यायचंय म्हणते काय माझं? काय घ्यायचंय माऊ?
कितीला येईल? कितीला? 50 रुपये. काटा ना फुले ना त्याला मग भारी बी आहे ना 50ला म्हणजे. काय नाही ना तिथून 70 आवडली. पाऊस पण यायला लागलाच आनंद दिली फक्त. पाऊस पण सुरुवात झाली हा पावसाला पण. अशी सर्व सपाटी आणि सपाटी भरपूर सपाटी नाही का, इथं लगेच डोंगर आणि डोंगराच्या खाली बघा म्हणजे काय एक वैशिष्ट्य भारी ना दीपा. काय झाडी काय डोंगर बघायला मस्तच मजा आहे. आपल्या इकडून असलं भारी हिरवळ वाटते ना. आपलं कसं आहे माहिती खड्ड्यात येत आपण नाही का, खड्ड्यात येतं ना. आणि आता आपण आलो वर डोंगराव. हा डोंगराव कसं आहे, डोंगराव आलो ना एकदा मग पुन्हा सपाटीच लागते इकडे आहे का नाही. लागते हा वरती पण एवढाच डोंगर आहे. हा एवढा डोंगर आहे. इथून पण इकडे बघ ना डोंगराव आल्यावर ही झाडी हे रोड छानसा. आज पाऊस बी थोडासा झालाय वर ढग आणि आपले गाव कुठे इकडे दिसतच नाहीत क दुःख आहे. दिसणारच नाही एवढे. आपण उंच डोंगराव आहेत ना त्याच्यामुळे. आपली देवी पण नसन दिसत नाही. नाही नाही सगळं पांढरं पांढरं दिसतंय आज. जी बरं तुझ्या पुढे नाही बसत नाही बसत ऐका ना रडते नको 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 म्हणते. आता उद्या सकाळ गाडी येऊन जाते. लागली का रडायला? हा रडू नको चल चला गाडी गाडी झोपल ती. काय आज ना आनंदीला चप्पल पण घेतली एक पण घेतली पॉप चिट्टू. आणि दीपाला एक काय घेतली दीपा तुला परस घेतली ना. एक छोटी बघा दीपाला आज परस पण घेतली दीपानी आणि आनंदीला चप्पल घेतली आज. सर्वजण म्हणत होते आनंदीला एक चप्पल घ्या आपण पॉपा चप्पल घेतली. बस तिकडे नको जायचं महादेव दाऱ्यात. दीपा इकडे चांगलीच हिरवळ आहे. लयच भारी इथं. हे काय आहे? हा? हे कशाच पीक आहे? सोयाबीन सोयाबीन आहे का? सोयाबीन आहे ती. आनंदी कोण रडती? काय माहिती उगाच रडतीय. बसा लयच आनंदी रडती हो. त्याच्यामुळे काय आज हिडिओ काढायसारखंच नाही. आनंदी कुठंच थांबाना, मंदिरात थांबाना, वाटाणी थांबाना कुठं बसली का? लयच रडकी झाली बाई. लय लय रडती लय. काय रडायला लागली काय नाही एवढी. काय माहिती. एवढं रडकच नव्हतं माझं लेकरू काय झालं. चला आत्ताच पोहोचलो घरी. आता आलोय घरी आणि दुकान उघडले आत्ता आणि समोरच डोंगर आहे इथं. तर इथून मला माझ्या हिशोबाने 25 किलोमीटर लांब आहे गैनाथगड. 9 नाथांपैकी एक नाथ गैनीनाथ त्यांची समाधी तिथं गेलतो आम्ही आज. जास्त काय हिडिओ तिथं बी नाही काढला. आनंदी येड्यावून करीत होती. आत्ता पोहोचलो घरी आम्ही. आता घरी आलोत गेलतो 10:30 वाजता आणि दुपारी पोहोचलो 3 वाजता. आता काय करायचं थोडंसं भूक लागल्यावर झाले. सकाळी शाबूस तांदूळ खाल्ला होता थोडंसं शाबूस तांदूळ. आता पुन्हा एकदा खाऊ थोडा उपासाचा आज एकादशी आहे आणि पुन्हा थोडं आवरून दीपाली म्हणते रानात जाऊ आज आपण दोघं घरीच आहेत. पण बघू आता दुकान पण उघडीलं आहे तर बघू एक जण रानात जाईन काय असलं काम तर आणि एक जण घरीच थांबल. आल्या आल्याच बसली बा फराळाचं. मला भूक लागली. भूक लागली तिथं म्हणलं होतं फराळाला काहीतरी घे पण दीपा म्हणली बाहेरचं काही नको आहे का नाही. इकडे बघ विराज विराज इकडे बघ. शाळेत गेलता दिंडी झाली तुझी छानशी. काय म्हणलं व्हेरी गुड म्हणलं का मॅडम? म्हणलं का विराज छान आलाय गंधला. काय म्हणल्या? खूप छान कपडे घालून आलाय विराज म्हणले. ए आनंदी बघा आनंदीला तर आज चपला आणल्या तर कशी करते पॉ 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 पॉ. विराज डाळिंब खातोय विराज आणि बाजूला आहे विराज. थोडं आनंदीला दाखवून देऊ तिच्या चपला तिची शायनिंग दाखवून थोडीशी. ए आनंदी आनंदी अयो तुला चप्पल आणली होय. कुणाला आणली चप्पल? कसं चाललं पॉम पॉ करती? अयो बाबो नाचती काय? थोडस डाळिंब दे तिला. हा विराज मला होता क्वालिटी चप्पल आणा आनंदीसाठी. आम्ही क्वालिटी चप्पल आणली. पॉम 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 वाजतोय. आणली होय. अयो आनंदी कशी किती डाळी खाती गुट्टू गुट्टू. ते पा दुकानात जा कसं वाजतंय.